नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्ही तुमचं राशन कार्ड जे आहे ते फक्त आधार कार्ड नंबर वापरून तुम्ही ते डाउनलोड कसं करू शकता. याबद्दलची जी माहिती आहे ती मी स्टेप बाय स्टेप पूर्ण दिलेली आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका, कारण मी असेच नवीन व्हिडिओ जे आहे ते आपल्या या चॅनलवर आणत असतो. चला तर मित्रांनो सुरू करूया. सगळ्यात अगोदर तुमच्याकडे जे प्ले स्टोर आहे ते काय करायचं, तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. प्ले स्टोर ओपन झाल्यानंतर यामध्ये सर्च करायचे मेरा राशन नावाचे ॲप आहे, ते काय करायचं आपल्याला सर्च करून इन्स्टॉल करून घ्यायचे. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करून घ्यायचंय. ओपन केल्यानंतर बघा तुम्हाला जे पण काही परमिशन मागेल ते परमिशन तुम्हाला काय करायचंय, देऊन टाकायचंय. त्यानंतर तुमच्यासाठी जी लँग्वेज तुम्हाला कम्फर्टेबल असेल ती लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करून नेक्स्ट करायची. त्यानंतर गेट स्टार्ट यावर काय करायचंय, क्लिक करायचंय. इथं आलेला आपला इंटरव्ह्यूवर आधार नंबर, आपला तुमचा जो आधार नंबर असेल तो आधार क्रमांक तुम्हाला इथं काय करायचंय, टाकून घ्यायचंय. आधार क्रमांक टाकून घेतल्यानंतर बघा खाली जे कॅप्चर दिलेलं आहे असंच तुम्हाला काय करायचं, कॅप्चर जे आहे ते काय करायचंय, फिल करून घ्यायचंय. कॅप्चर फिल करून घेतल्यानंतर लॉग इन विथ ओटीपी यावर काय करायचं, आपल्याला क्लिक करून घ्यायचंय. आता तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर काय येणार आहे, एक ओटीपी येणार आहे. तो ओटीपी जो आहे तो तुम्ही काय करायचा आहे, एंटर करून घ्यायचा आहे. आणि व्हेरीफाय यावर काय करायचंय, क्लिक करून घ्यायचंय. आता बघा ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुली यावर काय करायचंय, ओके यावर काय करायचंय, क्लिक करून घ्यायचंय. आता तुम्हाला क्रिएट एमपिन काही क्रिएट करायची गरज नाही, काय करायचं आपल्याला स्किप करून घ्यायचंय. स्किप केल्यानंतर बघा तुम्हाला काय करायचंय, त्याला जी परमिशन आहे ती काय करायची, देऊन टाकायची. आता परमिशन दिल्यानंतर बघा तुमचं जे लोकेशन जर ऑन नसेल तर तुम्हाला काय करायचंय, तुमचं जे लोकेशन आहे ते काय करायचंय, ऑन करून घ्यायचंय. आता तुम्ही बघू शकता की तुमचं जे राशन कार्ड आहे ते तुमच्यासमोर, राशन कार्डची ई प्रिंट आहे ती तुमच्यासमोर आलेली आहे. तुम्ही याला इथे डाउनलोडच्या चिन्हावर क्लिक करून डायरेक्टली तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता.